तुम्हा दोघांच्या हजेरीत इथे एवढी मोठी चोरी झाली आणि वरून म्हणतेस काय झालं? वरून त्या उमंगला बोलवून आणलंस, कोणाला विचारून? हा, तर काहीच दिवसात कळेल की चोरी केली तर कोणी केली, कोणी बाहेरच्याने की घरच्या माणसाने. किती सुंदर दिसतेस तू, एकदम नवरी सारखी. खरंच? तुम्हाला देवशी बोलायला पाहिजे या विषयावर. तुम्हाला कसं समजावं? तो तुम्हाला फक्त त्रास द्यायसाठी करतोय सगळं, बस. त्यांना त्यांच्या मनासारखं वागू देत. मी पण काहीतरी विचार करून ठेवलाय. नॅन्सी या घरात नक्कीच येणार, पण माझ्यापासून माझं घर नाही हिरावून घेऊ शकत. आता मी सुद्धा आधीसारखा विचार नाही करत. आता मलाही वाटतं की आता मी बदलावं आणि माझे विचार बदलावेत. पण उद्देश तर आता सुद्धा तोच आहे की कोणत्याही परिस्थितीत सर्व नाती जपायची. मग त्यासाठी काही नात्यांना तोडून नाती निभवायला लागली तरी चालेल. ठीक आहे, मी तुमच्याशी नंतर बोलतो. तू अनुदामिनीच्या जीवनात तू खूप ढवळाढवळ करतेस आणि हे योग्य नाही आहे. तुम्ही अनुदामिनी सोबत बोलत होता? काय बोलली ती? ती काहीही म्हणो ती, तू ते कधीही समजू शकत नाही. कारण तुझं आणि अनुदामिनीचं काही कंपॅरिझनच नाहीये. ती खऱ्या अर्थाने एक स्त्री आहे आणि तू प्रत्येक नियमांना तोडून स्त्री बनण्याचं नाटक करतेस. छोटे साहेब, आजच्या आधी माझं नशीब खराब होतं, पण आता नाहीये. एकदा तुम्हीच तर समजावलं होतात ना मला. आठवतं का तुम्हाला की तुम्ही काय बोलला होता? फक्त एकदा माझ्या डोळ्यात बघा. तुम्हाला घमंड नाही, शांती दिसेल. शांती? तुला शांती कधीच नाही मिळू शकत नॅन्सी.
कारण की तुझ्यात जे द्वेषाची आग आहे ना, यामुळे तुला कधीही रिअलाइज नाही होणार की तुलाही आयुष्यात शांती नाही मिळणार. छोटे साहेब, आता मला रिअलाइज झालंय की की मी सुद्धा शांतीची हकदार आहे. कारण माझं प्रेम खरं आहे. अशा खऱ्यापणाला काय अर्थ आहे नॅन्सी, जे एका खऱ्याला खोटं सिद्ध करेल? तू देव आणि अनुदामिनीच्या मध्ये तुला कधी शांती नाही मिळू शकत. खरं तर तुला प्रेमाचा अर्थ कळतच नाहीये. म्हणूनच तू त्या दोघांच्या मध्ये जात आहेस. नाही छोटे साहेब, मी प्रेमाच्या या नात्याला खूप चांगल्या तऱ्हेने समजते. आणि मला वाटतं की तुम्ही माझी मदत करायला हवी. मरता मरता मला काही वेळ देव सोबत काढायचंय. आणि मी वचन देते की मी अनुदामिनीच्या घरामध्ये काही सुद्धा वाईट नाही होऊ देणार. अनुदामिनीचं घर आणि देव दोघांना मी माझी अमानत बनवून ठेवेन. हे बघ, मरणापूर्वी कोर्टात सुद्धा शेवटची इच्छा विचारतात. आणि आज हे सगळं नॅन्सीच्या आयुष्यातही होते, ज्याच्यासाठी ती एवढी वाईट बनली होती की सगळेच तिचा तिरस्कार करतायत. आणि आज जेव्हा पुन्हा तेच तिच्या आयुष्यात परत होते देवच्या परवानगीने, तर तुम्हाला का वाईट वाटतंय? तुम्ही का मध्ये पडताय? शिखा, तुम्हाला तर बरं वाटायला हवं ना. तुमचा रस्ता साफ होईल. अनुदामिनी एकटी झाली की तुम्ही तिच्याशी लग्न करा. शिखा, शट अप. छोट्या साहेबांना तू समजू शकशील एवढी तुझ्यात अक्कल नाहीये. लीव, जस्ट लीव. छोटे साहेब, ते ऍक्च्युली छोटे साहेब, मला छोट्या साहेबांशी माफी मागावी लागेल. मागावीच लागेल मला माफी. शिखाने माझ्यासाठी छोट्या साहेबांचं मन दुखावलं. मला माफी मागावीच लागेल. नो 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 नो, माझ्या ज्ञानाची चर्चा होईल. माझ्या सांगितलेल्या समाधानाचा प्रचार होईल. लोक माझ्याबद्दल विचार करतील, चर्चा करतील, माझी निंदा पण करतील. बट नो वन कॅन इग्नोर मी. सगळ्यांना माझ्याजवळ यावं लागेल, कारण मी ज्ञानी आहे. सगळ्यात मोठा ज्ञानी. नाही 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 नाही, जनता मला खोटा किंवा पाखंडी नाही समजू शकत. कारण की मी
लोकांचं स्वार्थ पूर्ण करणार, त्यांच्या विचारात वास करणार, आय मीन स्टे इन देअर थॉट्स. या देशात जो भ्रम विकतो, लोक त्याला ब्रह्म म्हणतात. नोबडी विल थिंक, नॉट इवन इमॅजिन की मी फ्रॉड आहे. प्रभाकरण, द वर्ल्ड ऑफ विजडम. जर तू म्हणत असशील तर मी काकींशी बोलून घेतो. कारण की लग्न पोस्टपोन करण्याची गरजच काय, आणि तेही यासाठी कारण दागिने नाहीयेत. जे आहे आणि जितकंही आहे इनफ आहे ना. नाही पण जर खूपच गरज आहे तर मी दागिने बनवून घेतो. नाही, आई या गोष्टीसाठी कधीच तयार नाही होणार. आणि मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही सुद्धा आईला असं काही बोलू नका, नाहीतर त्यांना खूप वाईट वाटेल. आईला माझं लग्न खूप चांगलं करायचं होतं, पण आपल्या परिस्थितीनुसार. पण जर तुमची गोष्ट ऐकली तर तिच्या सेल्फ रिस्पेक्टला ठेस पोहोचेल. हे बघ, मी समजू शकतो, पण आता तर ही एकाच घराची गोष्ट आहे ना. एका घराची गोष्ट आहे, पण रीती किती वेगळ्या आहेत. जोपर्यंत लग्न नाही होत तोपर्यंत आई तुमची कोणतीच मदत नाही घेणार. तर मग तुझी काय इच्छा आहे? मला बस एवढंच वाटतं की कसं तरी आईने हे समजावं की लग्न साध्या पद्धतीने करावं आणि जे पैसे वाचतील त्याचे दागिने बनवावे. आणि ही गोष्ट समजावणार कोण? तुम्ही आणि मी. तर मग ठीक आहे, चल आत्ताच समजावूया. नाही जाऊ. नाही, मला वाटतं की 2-3 दिवस जाऊ दे, मग आईचं मन थोडं शांत झाल्यावर त्यानंतर बोलूया. मग ठीक आहे, एक काम करूयात. हे वातावरण नीट करण्यासाठी मी आजच विडा सुपारी घेऊन येतो. हो, मला वाटतं हे ठीक राहील. तुम्ही शगुन घेऊन आलात तर घरचं वातावरण बदलेल. ठीक आहे, मग तू जा आणि तू सजून सवरून एक सुंदर बायको बनून तयार राहा. अच्छा, मग तुम्ही पण छान नटून धटून या आमच्या घरी. हिरो बनून येईन आणि मला ना डोळे वटारून पाहत राहशील. हो का? या ना, नक्की या. बघूया कोण कोणाचं होईल ते. हे झाले 10,000, 20,000, 30,000, 40 हे. आणि आता हे पण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दहा हजार हे, 40,000 हे, आणि 10,000 हे. पूर्ण झाले 50,000.
ही नोट पण काय गोष्ट आहे ना हं? थंडीच्या मोसमात गरमी आणि गरमीच्या मोसमात थंडी देतात 50,000 रुपये. आता भाऊ होण्याच्या नात्यानं माझं एवढं तर कर्तव्य बनतं की 50,000 रुपये घेऊन माईला देऊन टाकावे, म्हणजे माईला आमच्या लय आनंद होईल. चला माईकडे देऊया. काय पालचू, तू कुठे निघालायस हं? अरे बोल बोल. तू तुझ्या मागे काय लपवतोयस? इंदुमती बाजूला हो, मला जाऊ दे. अरे पालचू, तू कशी गोष्ट करतोयस? तू माझ्या समोरून सामान घेऊन जाणार आणि ते पण मला न सांगता, आणि मी तुला जाऊ देणार? कसं जाऊ देणार सांग सांग. आधी तू सांग की तू मागे काय लपवतोयस? इंदुमती सांगतो तुला, मला माईला भेटायचं लय अर्जंट काम आहे, मला जाऊ दे. चल. ओ पालचू, काय हा? आई काय परदेशी जायला निघालीये? तुला जर थोडा उशीर झाला तर आई काय विमानात बसून फर्रकन उडून जाईल काय? मी तुला विचारते, आधी सांग की तू घेऊन काय चाललायस? इंदुमती मी सांगतो, नाटक नको करूस, मला जाऊ दे. मी म्हणते ना पालचू की तू मला सांग की मागे काय लपवतोयस, दाखव. रुपये, पैसे पैसे. चॉका, तू हे पैसे कुठून आणलेस? ते ते मी तुला नाही सांगणार. नाही तर तुझं छोटस डोकं आहे ना, लय छोटस डोकं, त्यात एवढा मोठा लालच भरेल, आणि मी जे पुण्याचं काम करायला चालू ना ते तू नाही करू देणार मला, समजलं? त्यामुळे मला जाऊ दे. चल. असं काय? तर आता सगळं माझ्या लक्षात आलंय की तू काय करण्यासाठी जातोयस, पण मी तुला नाही जाऊ देणार, कळलं? हे बघ पालचू, मी तुला सांगते ना की आधी तू हे पैसे मला दाखव. दाखव. हे बघ, मी तुला सांगतो इंदुमती, मला जाऊ दे. नाही तर मी सांगते ना तुला, इंदुमती, आधी पैसे अगं, मला सोड. दाखव. इंदुमती, दाखव. हात सोड. दाखव म्हणते ना. सोड, काय करते? दाखव. इंदुमती, नाही दे. सांगणार. दाखव. अगं, दाखव हटतील म्हणते नोटा. ना. दाखव. आई, 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 आई. इंदुमती, मी तुला सांगतोय सगळे पैसे दे, नाहीतर तमाशा होऊन जाईल इकडं. हा, आधी तू मला हे सांग की एवढे पैसे तू तू आणलेस कुठून? ते 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 जे आपण दोघांनी जे दागिने चोरले होते ना, त्यातले मी बांगडे विकले, आणि त्यातून जे 50,000 रुपये मिळाले ते मालिनीच्या लग्नासाठी ते मी द्यायला चाललोय. कॉन्ट्रीब्युशन. असं तर तू या कामाला पुण्याचं काम म्हणतोयस? हा, बापाच्या कमाईतून जर थोडं बहुत दान धर्म केलं तर आपल्या दोघांना पुण्य मिळेल ना. मिळेल की अरे नाही? बोलतो, तुझं डोकं खराब झालंय की काय? काय? अरे तुझ्या आईने जर हे सगळे पैसे बघितले ना तर सगळं काही कळेल तिला की सगळे दागिने तू चोरी केलीस. आणि तसं पण तुझी आई, बहीण, बाप सगळ्यांना तुझ्यावरच संशय आहे की हे पैसे तूच चोरी केलेस. मी तुला हे पैसे घेऊन नाही जाऊ देणार. इंदुमती, सोड इंदुमती, नाहीतर नाहीतर काय करशील? हा, काय करशील? ते जे तुझे सगळे दागिने ना ते मी कुठे लपवले ते तुला नाही सांगणार. हा, काय? याचा अर्थ तू माझे दागिने दुसरीकडे लपवून ठेवलेस? हो, मी ते सगळे लपवून ठेवलेत. असं असं आता मला सगळं कळलंय पाहिजू. नक्कीच नक्कीच तू काहीतरी वाईट साईड काम करतोयस. तू आता मला सोडून देशील? मला सगळं कळलंय. इंदुमती, पण पालचू, तू मला एवढी कमजोर स्त्री समजू नकोस. तुला आणि तुझ्या पूर्ण परिवाराला जेल मध्ये टाकीन मी, जेल. तर तुला काही वेळ लागलाय का? इंदुमती, मला पैसे दे. वेळी नको म्हणून मला जायचंय. दे दे दे. नाही, मी तुला हे पैसे नाही देणार. नाही देणार ना, तर मग नको देऊ. जे सगळे दागिने मी लपवून ठेवलेत ना ते मी बाजारात जाऊन विकून टाकेन. सगळे दागिने विकून टाकेन. तुला काहीच नाही देणार. जा आता, जा. मी जातो. जा. पालचू, काय करतेस इंदुमती? ठीक आहे, तू जा.
हे सगळे पैसे. आजपासून मी तुझ्या आणि तुझ्या पुण्याच्या कामाच्या आड कधीच नाही येणार. घेऊन जा हे सगळे पैसे. घेऊन जाऊन हे सगळे पैसे ना तुझ्या आईला दे. घेऊन जा. आता कशी बोललीस तू इंदुमती? मी आता जातो आणि पैसे देऊन परत येतो आणि मग तुला सांगेन की दागिने कुठे आहेत. ठीक आहे, आता मी येतो. हं? जाऊन येतो, लगेच येतो. पालतू, आता मी तुला नाही सोडणार. आता तू बघ मी तुझ्यासोबत काय करते ते. आणि हे जे पैसे तू घेऊन गेलास ना, तू स्वतः चोरी करून पुन्हा माझ्या हातात देशील. आता बघ तुझी ही इंदुमती कसं लपंडावाचा खेळ खेळते ती. तुला अंदाज पण नाही की मी आज काय करायला जाणार आहे ते. फक्त इतकं समजून जा की जे काही करायला जाणार आहे मी, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा असेल तो. मी वाट बघेन. तुमच्या धड्याची. ओके.